नीरा मोरगाव राज्यमार्गावर भीषण अपघात. आयशर टेम्पोच्या धडकेत 2 मुलींचा जागीच मृत्यू. धडक इतकी भीषण की स्कूटीचा चक्काचूर. नीरा मोरगाव राज्यमार्गावर शनिवार दिनांक 6 जून सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात 2 तरुणींचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेला एक लहान मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून राज्यमार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास नीरा मोरगाव राज्यमार्गावर आयशर टेम्पो DD1 G9343 आणि इलेक्ट्रिक स्कूटी यांच्यात गुडुंचे पासून 2 किलोमीटर अंतरावर सोमेश्वर देवस्थानकडे जाणाऱ्या पाठीवरती समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघात इतका भीषण होता की स्कूटीचा पूर्णपणे चक्काचूर झाला. आयशर टेम्पोने स्कूटी गाडीला 150 फूट फरफटत नेले. यामध्ये दोन्ही मुलींचे हातपाय आणि डोक्याला गंभीर इजा झाल्याने या धडकेत स्कूटीवरील 2 तरुणींचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की बघणाऱ्यांचे देखील डोळ्यात अश्रू आले. अपघातानंतर जखमी झालेल्या एका लहान मुलाला ग्रामस्थांनी तातडीने उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. दरम्यान अपघात घडल्यानंतर आयशर टेम्पो चालक वाहनासह पळून जाण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र सतर्क ग्रामस्थांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले व पोलिसांच्या स्वाधीन केले. मृत तरुणींची ओळख अद्यापपर्यंत पटलेली नव्हती. त्याच ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून ग्रामस्थांची स्पीड ब्रेकरची मागणी आहे. गेल्या काही वर्षात 4 ते 5 अपघात होऊन या ठिकाणी काही जण जायबंदी झाले आहेत, तर काहींना अपंगत्व आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.